हे बघ वल्लू, त्यानंतर तुला जो काही त्रास होतो याची कल्पना आहे ना तुला? आम्ही बघितलाय तुझा त्रास. हे बघ ऐक, बाकी सगळे आपापली काळजी घेतील, तू फक्त तुझी काळजी घे. त्यासाठी प्लीज हे सेशन करू नकोस. मला एका गोष्टीचं उत्तर द्या. माझा काळा कोट घालण्यासाठी, युनिफॉर्म घालण्यासाठी आपण किती मेहनत केली हे आठवतंय तुम्हाला? आठवतंय ना? मग तुम्हाला काय वाटतंय, हा कोट घातल्यानंतर सगळं संपलं? तेवढीच काय ती जबाबदारी होती आपली? नाही, उलट तो युनिफॉर्म घातल्यानंतर माझी जबाबदारी अजून वाढते. हे बघ वल्लू, मला तुझ्या जबाबदारीबद्दल काहीच म्हणायचं नाहीये. हे बघा, आपल्या देशामध्ये समाजाची सेवा करणाऱ्या प्रत्येक माणसाच्या अंगावर कुठला ना कुठल्या प्रकारचा युनिफॉर्म असतोच. पोलीस, डॉक्टर, सैनिक हे सगळे जण आपल्या युनिफॉर्मचा मान राखतात, आपल्या कर्तव्याचा मान राखतात. मला एक गोष्ट सांगा, देशावर अचानक आक्रमण झालं आणि सैनिकाच्या घरचे म्हणाले की बाबा रे, तू जाऊ नको लढायला बॉर्डरवर. का? तर तुझा जीव जाऊ शकतो म्हणून. तर सैनिक ऐकणार आहे का? नाही. उलट दुश्मनाच्या 10 गोळ्या खाल्ल्यानंतर, दुश्मनाच्या 10 जवानांना मारल्याशिवाय ते मृत्यूला आपल्या आजूबाजूला फिरकू सुद्धा देत नाहीत. का? तर ते त्यांचं कर्तव्य असतं म्हणून. एवढंच काय, कोविड सारख्या सिच्युएशन मध्ये आपल्या डॉक्टरांनी घरी बसायचं ठरवलं असतं तर आपण आज जगू शकलो असतो का? नाही ना. चोराला पकडायला जाताना आपल्याला जखम होऊ शकते या भीतीने पोलीस घरी नाही बसून राहत, असा विचार सुद्धा करत नाहीत ते. का? तर ते त्यांचं कर्तव्य आहे. आणि तसंच माझं सुद्धा. हा काळा कोट घातल्यानंतर माझी जबाबदारी आणखीनच वाढते आणि त्यामुळे मी माझी जबाबदारी पार पाडणार. आणि म्हणूनच मी डॉक्टर विधातांकडे जाणार आहे, सेशन घेणार आहे आणि नर्मदाच्या आयुष्यामध्ये डोकवून तिला शेवटपर्यंत न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करणार आहे. वल्लरी, वल्लरी, वल्लरी ऐक, एक मिनिट ऐक. बघ, तू मला कितीही डॉक्टर, पोलीस आणि वकील यांची उदाहरणं दिलीस तरी सुद्धा मी कन्व्हिन्स होणार नाहीये. काय की या सगळ्यामध्ये तुला जो त्रास झालाय ना, तो मी माझ्या डोळ्यांनी बघितलाय. म्हणून मी तुला डॉक्टर विधातेंकडे जायची परमिशन देणार नाही. त्रास फक्त मला नाही होत, त्यांनी तुमच्यावर सुद्धा हल्ला केला. आणि एवढंच नाही, सासूबाईंनी कुंकू नाही लावलं तर त्यांची काय अवस्था झाली पाहिलं ना तुम्ही. या गोष्टी तोवर नाही थांबणार आहेत जोपर्यंत नर्मदा आणि लाली दोघींनाही मी न्याय मिळवून देत नाही. त्यामुळे प्लीज मला अडवू नका. या सगळ्यामुळे आपल्या दोघांचं पर्सनल असं आयुष्य राहतच नाहीये ना. तुझ्या मनाची होणारी तगमग, तुझ्या मनावर, शरीरावर होणारा परिणाम नाही पाहवते मला. तुम्हाला एक गोष्ट कळते का? कदाचित अशीच अवस्था लाली आणि नर्मदाची सुद्धा झाली असेल. उरलं होतं त्यांना, हल्ला झाला होता त्यांच्यावर, मारून टाकलं होतं त्यांना कोणीतरी. त्या मदत मागताय तो माझ्याकडे. असं असताना मी त्यांना न्याय मिळवून नाही द्यायचा. तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय? तुम्ही मला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा मी जाणार आहे डॉक्टर विधातेंकडे. वल्लरी ऐक ना, प्लीज ऐक ना. हे बघा, माझा निर्णय झालाय, मी जातीये. एक मिनिट वल्लरी, मनोज भाजी, इथे रस्त्यात वाद कसले घालताय? काय झालंय? काही नाही, काही विशेष नाही. मला उशीर होतोय, मी निघते. वल्लरी थांब. प्रेरणाताई, डॉक्टर विधातेंकडे जाऊन सेशन घेण्याची काही गरज नाहीये हे मी तिला समजावण्याचा प्रयत्न करतोय, पण ती ऐकतच नाहीये. प्रेरणाताई, तुम्ही मला सांगा, असं कसं चालेल? नर्मदा आणि लाली माझ्याकडे मदत मागताय, पण त्या जिवंत नाहीयेत म्हणून फक्त मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचंय? हे कारण पुरेसं आहे का? तुम्हीच सांगा मला. वल्लरी, हे बघ, जो काही प्रॉब्लेम आहे ना तो बोलवून सोडवता येईल. ही वाद घालण्याची जागा आहे का? रस्त्यात उभं राहून वाद घालताय तुम्ही, सोसायटीच्या गेटमध्ये. लोक बघतील तर काय म्हणतील? अगं, एक काम करूया, आपण घरी जाऊया. तुम्ही समोरासमोर बसा, शांतपणे बसा, बोला आणि प्रॉब्लेम सोडवा ना. प्रेरणाताई, मी तिला तेच सांगतोय पण ती ऐकतच नाहीये. चल.
हे बघा, मला कोणाचं काही ऐकायचं नाही, मी कोणाचं काही ऐकून घेणार नाहीये. मी डॉक्टर विधातांकडे सेशनसाठी जाते. दॅट्स इट. वल्लरी, बास, खरंच बास. जरा शांतपणे ऐकून घे. तुम्ही मनोज भाऊजी आयडियल कपल आहात ना तुम्ही दोघं. कितीही मोठा प्रॉब्लेम असला तरी तो बोलून सोडवता येतो हे आम्ही तुमच्याकडून शिकलोय. एक युनिट म्हणून काम करताना नेहमी. मग आजच अचानक काय झालंय? हे बघ, प्रॉब्लेम मोठा असू शकतो. तुम्ही दोघंही आपापल्या जागी बरोबर आहात असं समजूया आपण 2 मिनिट. पण तरी सुद्धा हे सगळं डिस्कशन करण्याची ही जागा नाहीये. आणि नर्मदा आणि लालीमुळे तुमच्या नात्यावर जर त्याचा परिणाम होणार असेल ना, तर ते आपल्याला परवडणारं नाहीये. त्यामुळे प्लीज वल्लरी, प्लीज ऐक माझं. आपण घरात जाऊन डिस्कशन करूया प्लीज. वल्लरी चल. मनोज, वल्लरी, ते बघा, प्रेरणा बोलते ते बरोबर आहे. कितीही मोठा वाद असला तरी असं बाहेर भांडण्यात काय अर्थ आहे? शांतपणे विचार करून आपण मार्ग काढू शकतो ना. एक्झॅक्टली, मी हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो तिला. तुम्हीच मला सांगा, वल्लरी जेव्हा नर्मदा होते तेव्हा तिला त्यातून बाहेर काढण्यासाठी किती दिव्य करावी लागतात. तुम्ही इथे नव्हता तेव्हा वल्लरी तब्बल 2 दिवस आमच्यात नर्मदा म्हणून वावरत होती. तेजाताई, डॉक्टर विधाते, अण्णा, घरातले सगळेच वल्लरी पुन्हा नॉर्मल व्हावी म्हणून प्रयत्न करत होते. आणि तुम्ही तर प्रेरणा ते या अवस्थेमध्ये उत्तराखंडला गेला होतात देवीच्या पायावरचं कुंकू आणण्यासाठी. कशासाठी? तर वल्लरीला त्रास होऊ नये म्हणून. एवढं सगळं असताना वल्लरी जर त्रास स्वतःहून ओढवून घेणार असेल तर हे कितपत योग्य मला सांगा तुम्ही. असं काही नाहीये. हे बघा, त्या दोघी जणी माझ्याकडे मदत मागतायत, न्याय मागतायत आणि त्यांना न्याय मिळवून देणं हे माझं कर्तव्य आहे. हिचं हेच सुरू आहे सतत, न्याय मिळवून द्यायचा, न्याय मिळवून द्यायचा. वल्लरी ऐक, हे बघ, त्या दोघींना त्यांच्या घरातले सुद्धा न्याय मिळवून देऊ शकले नाहीये, तर तू स्वतःचा जीव धोक्यात घालून का सगळं करतेस? प्लीज ऐक ना, आत्ता त्यांना त्याचा काहीच फायदा होणार नाहीये. मी कंटाळलो हिला समजावून. प्रेरणा ते प्लीज तुम्ही समजावा हिला. समजवणार आहे मी, प्लीज. पण वल्लरीला नाही, तुम्हाला समजवणार आहे भाऊजी. मला मनोज भाऊजी, नर्मदा आणि लाली वल्लरीला त्रास देत आहेत, तिचा पिछा करतायत. हेच आपण सगळेजण पहिल्या दिवसापासून बोलतोय. पण त्या दोघी हे असं का करतायत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का आपण? या गोष्टीच्या तळाशी आपण जोपर्यंत जात नाही ना, तोपर्यंत सत्य काय आहे ते आपल्याला कळणारच नाही ना. हे बघा, न्याय मिळवून द्यायला माझी हरकत नाहीये, पण या सगळ्याचा वल्लरीला जो त्रास होतोय ना, माझा त्याला विरोध आहे. पण वल्लरीला विरोध करताना नर्मदा आणि लालीला झालेला त्रास विसरताय ना तुम्ही मनोज भाऊजी. हो, त्या दोघींना कोणीतरी मारून टाकलं, नंतर पुरलं त्यांना तिथे. हा प्रसंग घडत असताना त्यांना त्रास झाला नसेल का? तो विसरून कसं चालेल? भाऊजी, माझ्या पोटात एक जीव वाढतोय ना, त्यामुळे नर्मदाला काय वाटलं असेल हे मी थोडंफार का होईना समजू शकते. तुम्हाला माहितीये, आत्ता ना कधी कधी हालचाल जाणवते मला पोटात, काहीतरी थोडीशी. आणि त्यामुळे मी आता खरंच आई व्हायला लागलीये ह्याची जाणीव ना स्ट्रॉंग होत चाललीये. तो जीव अजून मी पाहिलेलाही नाहीये, पण तरी सुद्धा काहीही झालं तरी त्या जीवाला प्रोटेक्ट करण्याची जबाबदारी माझी आहे. ह्याची जाणीव दिवसेंदिवस वाढायला लागलीये माझी. माझ्यासारखंच नर्मदानी लालीला तिच्या पोटात वाढवलं असेल ना 9 महिने. आणि 9 महिने ज्या जीवाला पोटात त्यांनी वाढवलं
सेफ ठेवलं त्या जीवाला कोणीतरी मारून टाकलं. आणि ते कदाचित नर्मदानी तिच्या डोळ्यांनी पाहिलेलंही असू शकतं. आणि हे सगळं बघत असताना त्या आईच्या जीवाला काय वेदना झाल्या असतील हे आपण विसरून नाही चालणार ना. त्यामुळे त्या दोघींच्या बाबतीत काय घडलंय हे आपण शोधून काढलं पाहिजे. मनोज भाऊजी, एक सेकंद असा विचार करा की ही गोष्ट नर्मदाची नाही, तुमच्या प्रेरणाताईंची आहे. असं असतानाही तुम्ही आता जो सल्ला देताय वल्लरीला तोच सल्ला द्याल का? प्रेरणाताई काय बोलताय तुम्ही? प्लीज असं काही बोलू नका प्लीज. त्रास झाला ना, लागलं ना मनाला? का? मी तुमच्या जवळची कोणीतरी आहे म्हणून ना. मनोज भाऊजी, लाली आणि नर्मदाई कोणाच्या तरी जवळच्या असणारच आहेत ना. त्यांच्या माणसांना त्रास नसेल का झाला? त्या त्रासासाठी आपण हे सगळं शोधून काढायला हवं. आणि वल्लरीच्या बरोबर आपण सगळेजण आहोत. डॉक्टर विधात आहेत, अण्णा आहेत. तिच्या प्रत्येक सेशन मध्ये आपण तिच्या बरोबर असणार आहोत, तिला काय हवं नको ते बघायला. पण त्या दोघींसाठी कोणीच नाही हो. मनोज भाऊजी, आजपर्यंत प्रत्येक बाबतीत तुम्ही वल्लरीला सपोर्ट केलाय. आता तिला तुमच्या सपोर्टची सगळ्यात जास्त गरज आहे. प्लीज आत्ता नाही म्हणू नका. आणि स्वामी आहेत आपल्या पाठीशी. आणि वल्लरी जे काही करतेय ते योग्य करतेय. त्यामुळे स्वामी कायम आपल्या पाठीशी राहतील याची मला खात्री आहे. मनोज, प्रेरणा जे बोलते त्याचा विचार कर. मग नर्मदा, लाली त्यांच्या घरच्यांनी काय केलं काय नाही हे आता महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं हे आहे की त्या दोघी आता वल्लरीकडे मदत मागतायत आणि वल्लरी स्वतःहून ती मदत करायला तयार झाली आहे. हे बघ, आणि आपण आहोत ना सगळे तिच्यासोबत. डॉक्टर आहेत, अण्णा आहेत. काही होणार नाही, छान होईल सगळं, विश्वास ठेव. ठीक आहे, पण ह्या सगळ्या गोष्टीचा वल्लरीला परत त्रास झाला तर? नाही होणार. मी सांगते ना, नक्की नाही होणार मला त्रास. तुम्ही फक्त परमिशन द्या प्लीज. प्लीज. कधी बोलवायचं डॉक्टर विधात यांना? थँक्यू. वल्लरी, तू पुन्हा एकदा हे दिव्य करायला निघालीयस याचा विचार केलायस का? कारण हा प्रवास खूप खडतर आहे. जे मागच्या वेळेसच्या अनुभवावरून तुला कळालं असेलच. हो अण्णा, माहिती आहे मला. वल्लरी, मी तुम्हाला पुन्हा एकदा वॉर्न करतो, यात खूप रिस्क आहे. त्यामुळे तुम्ही एकदा शांतपणे विचार करून मला सांगा की तुम्हाला हे सेशन खरंच करायचं आहे का नाही. नर्मदातनं तुम्हाला पुन्हा वल्लरी होण्यामध्ये कदाचित खूप अडचणी येऊ शकतात, त्रास होऊ शकतो किंवा खूप वेळही लागू शकतो. हो, मी या सेशनसाठी नक्की तयार आहे. आपण हे सेशन करतोय. ठीक आहे, मग आपण हे सेशन सुरू करूया.
वल्लरी, या यंत्राच्या फिरणाऱ्या चक्राकडे एक टक बघत राहा. तुम्हाला सगळं हलकं झाल्यासारखं वाटेल. तुमच्या आजूबाजूला सगळं शांत होत आहे. आता तुम्हाला झोप यायला लागली आहे वल्लरी. वल्लरी, आता मी 1 ते 10 अंक मोजेन आणि ते मोजून झाल्यावर तुम्हाला गाढ झोप लागेल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. वल्लरी, आता मी काय बोलतोय ते नीट लक्ष देऊन ऐका. हळूहळू तुम्ही मागे जाणार आहात. मला सांगा वल्लरी, तुम्ही आता किती वर्षांच्या आहात? मी 23 वर्षाची आहे. नुकतंच लग्न झालंय. माझ्या सासरी आली आहे. वल्लरी, आता आपण अजून थोडं मागे जाऊया. तुम्ही आता अजून थोडं मागे गेलेला आहात. मला सांगा, आता तुम्ही किती वर्षांच्या आहात? तुम्हाला काय दिसतंय? 18 वर्षाची आहे. गावातली एक बाई तात्यांले सांगून राहिली, वल्लरीची आता 12वी झाली आहे, आता त्या लग्नाचं पा. स्थळ शोधायला लागा. वेळेत लग्न व्हायला हवं असं म्हणी राहिलेत काकी. वल्लरी, तुम्हाला आता अजून मागे जायचंय. तुम्ही आता अजून लहान झालेले आहात. मला नीट लक्ष देऊन बघा आणि सांगा, तुम्हाला काय दिसतंय? काय घडतंय तुमच्या आजूबाजूला? मी तात्यांसाठी भाकर बनवली आहे. तात्यांले इतला आनंद झालाय ना. खूप कौतुकाने सगळ्यांनी सांगून राहिले, माई पोर फक्त 8 वर्षाची आहे, पण तिच्या तात्यांसाठी तिने भाकर बनवली. खूप अभिमानाने सगळ्यांनी सांगून राहिले गावात. गुड. खूप छान वल्लरी. वल्लरी, आता आपल्याला अजून लहान व्हायचंय. तुम्ही अजून खूप लहान झालेला आहात वल्लरी. तुम्ही आता अजून मागे चाललेला आहात. तुम्ही खूप मागे गेलेला आहात वल्लरी. खूप मागे. तुम्हाला जितकं मागे जाता येतंय तितकं तुम्ही जाताय वल्लरी. वल्लरी, 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 नर्मदा. बाप्पा, कितली माणसं आल्यात. वराड आली. नर्मदा, आता नीट बघून सांग, तू कुठे आहेस? लई माणसं आल्यात. मला लग्न आहे. यांनी मला मंगळसूत्र घातलंय. हे दिसायला किती रुबाबदार दिसतात. अक्कडबाज मिशा. नर्मदा, आता मला सांग, नक्की तिथं काय चालू आहे आणि तू तिथे काय करतेस?